मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी पोटाचा वाढलेला घेर यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे। पोटाचा वाढलेला घेर म्हणजेच बेली फॅट हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की अयोग्य आहार, जास्त चरबी, साखर, प्रक्रिया केलेले अन्न, व्यायामाचा अभाव, ताण तणाव किंवा काही वेळेस पाचक समस्या जसे गॅस, बद्धकोष्ठता यामुळे पोट फुगते आणि ते कठीण होते आणि यामुळे पोट कडक होते। पोटाचा घेर जो आहे तो वाढत जातो। पोटाचा घेर वाढू नये किंवा वाढलेला असेल तर तो कमी व्हावा यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवावे, सकस आहार घ्यावे, शरीराची व्यवस्थित हालचाल करावी, म्हणजे पोटाचा जो अतिरिक्त वाढलेला घेर आहे हा कमी होण्यास मदत होते। ज्या व्यक्तींचा पोटाचा घेर वाढलेला आहे तर हा पोटाचा वाढलेला घेर म्हणजे शरीराच्या मधल्या भागातील वाढलेली चरबी। तर हा पोटाचा वाढलेला घेर झरझर कमी व्हावा, वेगाने चरबी कमी होऊन कमर व पोटाचा जो वाढलेला घेर आहे हा सहजतेने कमी होण्यासाठी अगदी रामबाण असा उपाय आज मी आपल्याला दाखवणार आहे, ज्यामुळे पोटाचा जो आकार आहे तो हळूहळू पूर्ववंत होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे। तर यासाठी आपल्याला हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ लागणार आहेत। तर आपण हे पदार्थ प्रथम एका पात्रामध्ये भाजून घेणार आहोत। यासाठी सर्वात प्रथम म्हणजे येथे मी काळी मिरी घेतली आहे। तर ही जी काळी मिरी आहे ही एका पात्रात टाका व मंद आचेवर ही थोडीशी भाजून घ्या। ही थोडी भाजायला लागली तर काळी मिरीपेक्षा डबल इतके यामध्ये जिरे टाकायचे आहेत। हे जिरे आपण जे रोज वापरतो ते जिरे आहेत, हे देखील यामध्ये भाजून घ्या। जिरे देखील थोडे भाजायला लागले की यानंतर जितके आपण जिरे घेतले आहेत ना तितकाच ओवा टाकायचा आहे। हे तीनही पदार्थ एकत्रितपणे हळूहळू करून मंद आचेवर भाजून घ्या। हे तीनही पदार्थ जे आहेत हे आपल्या पोटांचे विकार असो किंवा पोटाचा वाढलेला घेर असो यावर खूप फायदेशीर ठरतात। आपल्या पोटाचा वाढलेला घेर जो आहे तो इतका झटपट कमी होतो की आपल्याला लक्षात देखील येणार नाही आणि उपाय करण्यापूर्वी नक्कीच आपण पोटाचा जो घेर आहे तो मोजून घ्या, नंतरच हा उपाय करायला चालू करा, म्हणजे आपल्याला लगेचच लक्षात येणार आहे की आपला पोटाचा घेर किती कमी झाला आहे। खूप इफेक्टिव्ह आणि अगदी रामबाण असा उपाय आहे, नक्कीच करा, नक्कीच आपल्याला यापासून फायदा होतो। तसेच जर पोट दुखत असेल ना तर पोट दुखायचे देखील यामुळे लगेच थांबते। तर हे बघा, हे याप्रमाणे छान भाजले गेले की लगेचच गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड होऊ द्या व थंड झाले की मिक्सरमध्ये हे छान बारीक वाटून घ्यायचे आहे। हे बघा, याप्रमाणे हे छान बारीक वाटून घ्या आणि सर्वात शेवटी यामध्ये सेंधव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ जे आपण उपवासासाठी वापरतो ते मीठ आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचे आहे। यासाठी रोजचे खाण्याचे मीठ वापरू नका, तर ज्याप्रमाणे मी दाखवले आहे याच मिठाचा वापर करायचा आहे। पुन्हा एक वेळेस हे वाटून घ्या व याप्रमाणे तयार करून एका छोट्याशा डबीमध्ये भरून घ्यायचे आहे। हे बघा, याप्रमाणे आपले चूर्ण इथे तयार झाले आहे। आता याचा वापर कसा करावा, तर आपल्याला एक ग्लास भरून ताक घ्यायचे आहे व या ताकमध्ये ही जी पावडर आहे ही 1 चमचा टाकायची आहे व मिक्स करून सकाळी सकाळी उपाशीपोटी हे पेय पिऊन घ्यायचे आहे। किंवा जर आपल्याला ताक आवडत नसेल तर याऐवजी कोमट पाण्यात देखील आपण ही पावडर टाकून पिऊ शकतो, किंवा कोमट पाणी जरी घ्यायचे नसेल तर तुम्ही ही 1 चमचा भरून पावडर डायरेक्ट देखील खाल्ली तरी देखील चालेल, परंतु ही खाल्ल्यानंतर 1 ग्लास भरून कोमट पाणी पिऊन घ्या। म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे ही दररोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा भरून पावडर जर तुम्ही नियमितप्रमाणे पीत गेलात तर अवघ्या 21 दिवसातच तुमच्या पोटाचा जो वाढलेला घेर आहे हा सहजतेने कमी झालेला आपल्याला लक्षात येणार आहे
आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. 3 महिने जर तुम्ही हा उपाय केला ना, तर आपले जे पोट आहे ते अगदी नरम, मुलायम, हलके व पोटाचा वाढलेला जो घेर आहे तो पूर्णपणे बरा होतो. अगदी पोट सपाट होते व सहजतेने कमी झालेले सर्वांच्या लक्षात येणार आहे. हा इफेक्टिव्ह परिणाम या 1 चमचा पावडरमुळे होणार आहे. तर मग आहे की नाही कमाल 1 चमचा पावडरची? नक्कीच करून बघा. नक्कीच आपल्याला 100% यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर पचन व्यवस्थित होत नसेल, ज्या वेळेस पोट दुखत असेल त्यावेळेस देखील जरी तुम्ही ही पावडर घेतली तरी देखील लगेच यापासून फायदा जाणवतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.